एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया। दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया। हे पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं पदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ रे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चलो आओ रे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि चलो आओ रे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चलो आओ रे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना, लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो कुमार चलो हरि कीर्तन में, चले आओ रे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हरि कीर्तन में, हरि कीर्तन में। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन आचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचन्याती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या सपूर्वावी विठाल 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 विठाल। एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होता। असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या श्री क्षेत्र कडूस नाथनगर या ठिकाणी चालत असलेला भव्य दिव्य काळ भैरवनाथांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह
तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या सप्ताहामधली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. हे कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आले. गोड असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. काळ भैरवनाथांच्या चरणी आज या ठिकाणी ही सेवा तुम्हाला मला प्रत्येकाला समर्पित करायची आहे. आणि तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, तुम्ही बसलेली सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळाच्या वतीनं आजची ही कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या वतीनं माझ्याकडे आली ते आदरणीय सतीश भाऊ बाळासाहेब दिवटे आणि आदरणीय गणेश भाऊ रावसाहेब मुंगसे या दोघांच्या वतीनं आज या कार्यक्रमाचं सौजन्य आहे. आणि त्यांच्या दोघांच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या गावात येण्याचा योग आला. विठाल 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयात असणारा भावपर भक्तीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं, व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वरी शब्दाने देखील सांगता येत नाही, परंतु तो आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे. ज्याप्रमाणे आपण त्याची भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबाराय पुढे जाऊन म्हणतात, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो एवढा जगदानी, पण आपल्या भक्ताकडे काय मागतो? मागे तुळशी दळ पाणी, तुळशीचं पान मागतो. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाच्या नावा करता आला, आला नावा रूपा, पण सगळ्या जगाला सोपा झाला. तो का म्हणे झाला सोपा. विठाल विठाल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढा 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 म्हणजे नेमका केवढा. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते वर्णन माझ्याच्याने होत नाही. स्वतः सांगतात, अरे देवा, अरे पांडुरंगा, जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवले, बरोबर फिरले, एका क्षणाचाही वियोग तुला सहन झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणे अर्जुन, नर नारायण, सृष्टी जनार्दन एक रूप. 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा. तरी देवा तू कसा आहे, किती मोठा आहे, हे अर्जुनाला कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात, अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना, तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस जगाचा बाप आहे तो, जिनं त्याचा सांभाळ केला, तिला सुद्धा कळाला नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली. माती खाली बळीराम दादानी बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई अगं कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता काठी घेऊन गेली, पण ते बालक
आपल्याला सांगू लागलं, आई आई ग आई, आई, नाही खाली गम्या माती, आई ग आई, नाही खाली गम्या माती. आई ग आई, नाही खाली ग मी माते. आई ग आई, नाही खाली ग माते. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा. हे बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. कुभान घेतो माझ्यावरी. हे आई, नाही खाल्ली गमी माती. आई ग आई, नाही खाल्ली गमी माती. आई ग आई, नाही खाल्ली गमी माती. आई ग आई, नाही खाल्ली गमी माती. कृष्ण सांगू लागला. आणि त्या टायमाला यशोदा माता म्हणते, कृष्णा अरे बळीराम दादानी तुला माती खाताना बघितले. त्या टायमाला कृष्ण म्हणतो, आई बळीराम दादा खोटं बोलतोय. कशावरून? कारण कृष्ण म्हणतोय, आई बघ अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना. तो काही माझ्याविषयी चांगला बोलणार आहे? कितीही चांगलं करा, तो चांगला बोलतो का? प्रमाण आहे संतांचं, बळीराम दादा मज भेटला आणि तोही माझा पक्षपाती, तो काय माझ्याविषयी चांगला बोलणार आहे? अरे कृष्णा बळीराम दादाचा जाऊ दे, बाकीचे गोपाळ म्हणतायत कृष्णा तू माती खाल्ली. नाही आई, ते सगळेच खोटं बोलतायत. पण ज्या टायमाला कृष्ण आपल्याला सांगत होता आई मी माती खाल्ली नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं ना, किती वर्षाचं होतं? तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगणाथ रंगणे रंगणाथ देखी लागस ये, रंगणी रंगणाथ रंगणे रंगणाथ देखी लागस ये, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्याने रांगत. कृष्ण केवळ रांगत होता, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत. इथं बसलेल्या आई बापाने एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना तुम्हाला, मग किती महिन्याचं असतं महिला मंडळ? साधारण हा 7, 8, 9. मग आपलं 7, 8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का? पण तो फडाफडा बोलत होता, सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटे बोलतायत. यशोदा माता म्हटली, कृष्णा सगळ्यांचं खोटं, तुझंच खरं. पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय बरं? बघू आ कर. आ केल्याबरोबर अनंते ब्रह्मांड उदरी, संपूर्ण तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. तुम्ही सांगाल काय काल्याचं कीर्तन चाललंय? ऐका, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला, तिला देखील आपला कृष्ण कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा देव आपल्याला काय कळेल? एक लक्षात ठेवा, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून 2दाच होती. कधी होते? आषाढी आणि कार्तिकेला. बरं आषाढी कार्तिकेला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात, मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या, आपण जर पंढरपूरला गेलो 2-2 दिवस बारीला लागायचं, कुठेतरी दुसऱ्या दिवशी आपला नंबर लागतो. दुसऱ्या दिवशी आपण देवाच्या जवळ गेलो, काही लोक देवाचा फक्त चेहरा बघतात का तिथले लोक लगेच ढकलतात. काही लोक देवाचे पाय बघतात का ते लोक लगेच ढकलतात. आणि काही लोक आपण समोरच्या टीव्ही दिसतो की हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं देवाचं दर्शन घ्यायला टाइम नाही, तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार? तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय?
भगवंताला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये भाव महत्वाचा आहे. संत महात्मे म्हणतात, देव नेमका कुठे राहतो? न काष्टी विद्या तो देवो, न पाशाने च मृन्मये, भावी ही विद्या तो देवो, तस्मात भाव ही कारणम. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. हो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. दया थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. संत महात्मे म्हणतात, माझा भगवंत वाट बघतोय, ती म्हणजे आपल्या भक्ताच्या भावाची. संत महात्मे जे तुम्हाला मला सांगतायत ना, जीवनामध्ये कधीतरी संतांचं ऐकत जा. काही काही लोक कधीच कुणाचं ऐकत नाही, आणि कुणाचं न ऐकल्यामुळे एक उदाहरण तुम्हाला सांगते. एका गावात एक बाई सकाळी सकाळी उठली, तिनं सासूबाई उठली, तिने देवपूजा करायला सुरुवात केली. सुनबाई तिची चपात्या करत होती. सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात. तिला काय म्हणतात? तुम्ही वाजवता ना. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती, घंटा होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाईने इकडे तिकडे घंटा शोधायला सुरुवात केली. सासूबाईला घंटा काही मिळेना. ती म्हटली, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई, लगेच घेऊन येते. सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातामध्ये घंटा दिला. सासूने तो घंटा हातामध्ये घेतला. तो घंटा अगदी बर्फासारखा थंडगार पडलेला होता. सासू म्हटली, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देव्हाऱ्यात असते का फ्रीज मध्ये? म्हटली, ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. सासू म्हटली, का? म्हटली, कसं आहे ना आत्याबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला जरा एका नवीन भाजीची रेसिपी करायची होती. ती भाजीची रेसिपी बघत असताना त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय का आलं लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये, म्हणून आलं लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा. हा आता घंटा म्हणजे तास, तिला ते कळालंच नाही. म्हणून कळत नाही ना, कधीतरी कुणाला विचारा. एका गावामध्ये ना एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एका सज्जन माणसाने बघितलं, तो गेला, म्हटला, बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही सासूचे किती हाल करता? ती म्हटली, हाल करते? अजिबात नाही. म्हटलं, अहो तुम्ही तुमच्या सासूला आत घेता बाहेर काढता, तुमचं चाललंय तरी काय? ती म्हटली, ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. तो म्हटला, का? तुम्ही सासूचे हाल करता आणि वरून म्हणता मला कळत नाही. ती म्हटली, कसं आहे ना साहेब, मी सकाळी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते, आणि त्याच्यामध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबांना श्वास घ्या, श्वास सोडा. आपल्याला कळत नाही, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? कळत नाही ना, कधीतरी कुणाला विचारा. संतांनी जो मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलाय त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, कारण भगवंत नेमका कुठे आहे? भावामध्ये आहे. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये होता, त्याला सुद्धा देव कसा आहे, किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुन आला, भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय हे देवाला सांगण्याची गरजच नाही. म्हणून इथे बसलेल्या तुम्हाला सगळ्यांना सांगेल, मंदिरात गेल्यानंतर देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे, देवा मला बायको दे, देवा माझी सासू मरू दे, असं म्हणताना अजिबात असं काहीच मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवानं आपला चेहरा बघितला का देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या, त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत विश्वरूप नटले, त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्यात डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा रोमावर डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, अर्जुनाला जर तो भगवंत जवळ असून सुद्धा कळाला नाही तर देव केवढा आहे याचं माप मत जवळ नाही. अभंगाचे प्रथम चरण. प्रभू भावे
भावे एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भावे एवढा प्रभू ते हो एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भाव एवढा प्रभू भाव वाह वाह क्या बात है हे तेरे संपुष्टि रहावे तेरे संपुष्टि रहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा वा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. देव किती मोठा आहे कळालं. त्याने प्रमाण इतकं पहाडी आवाजात उचलू तितकाच देव मोठा आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. तुकोबरे म्हणतात देवा करता महत्वाचा आहे तो भाव. ज्याप्रमाणे आपण भगवान परमात्म्याची भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार असतो. हा काळ भैरवनाथांचा अवतार म्हणजे साक्षात महादेवांचा अवतार आहे. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाद अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाद अष्टभैरवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाद अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाद अष्टभैरवाचा भैरवाला आवडे माझ्या बेलाचं हो पान आवडे माझ्या बेलाचं हो पान. भैरवाला आवडे माझ्या बेलाचं हो हो, पान भैरवाला आवडे माझ्या बेलाचं हो हे बेलाचं हो पान कपाळी गुंडाला चलेन बेलाचं हो पान कपाळी गुंडाला चले हे बेलाचं हो पान कपाळी गोलाला चले बेलाचं हो पान कपाळी गोलाला चले हे नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवा हे अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अष्टभैरवा नाथ अष्टभैरवाचा साक्षात साक्षात महादेवांचा अवतार आहे. कधीतरी ते महादेवाच्या रूपाने येतात कधीतरी ते काळ भैरवनाथाच्या रूपाने या जगामध्ये येत असतात. आपल्या भक्ताला जेव्हा गरज लागेल ना आणि भक्ताचा भाव पाहून माझा भगवान परमात्मा या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी अवताराला यायला तयार आहे. मनापासून भगवान परमात्म्याची भक्ती करा. कारण का तुम्हाला सांगू आताच्या काळामध्ये तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवण्याकरता एकच जागा आहे संताचे पायी हा माझा विश्वास
संतांचे चरण संतांचे पाय, नाही का, हेच तुमच्या माझ्या करता विश्वासाची गोष्ट आहे. नाहीतर काही काही लोक बोलताना म्हणतात, ताई माझा चांगला मित्र होता पण जवळच्याच माणसाने विश्वासघात केला. एक वाक्य लक्षात ठेवा, विश्वासघात करणारे लांबचे नसतात, ते आपल्या जवळचेच असतात. जे 24 तास आपल्या बरोबर फिरतात तेच विश्वासघात करतात. एक उदाहरण तुम्हाला सांगते, पण जे विश्वासघात करतात ते जवळचे. काही एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर तो आपल्या आईला म्हटला, आई जरा मी माझ्या सासूरवाडीला जाऊन येतो. आईने सांगितलं, बाळा तू जा, पण संध्याकाळ व्हायच्या आत, रात्र व्हायच्या आत आपापल्या घरी निघून ये. मुलगा म्हटला, का ग आई? आई म्हटली, बाळा तुझ्या लक्षात नाही का तुला रात आंधळ येते? कळतं ना रात आंधळ? मग त्या टायमाला मुलाने सांगितलं, येतो आई. का ग आई? आईने सांगितलं, बघ बाळा, आपण तुझं लग्न करताना त्या मुलीच्या घरच्या लोकांना तुला रात आंधळे सांगितलं नाही, फसून लग्न केलंय. आणि तू जर तिथे मुक्कामाला जर गेला आणि तुला रात आंधळे हे जर कळालं तर उद्या तुझा घटस्फोट ठरलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं जर थांबवायचं असेल तर बाळा रात्र व्हायच्या आता आपल्या घरी निघून ये. आता नवीन जावई सासूरवाडीला गेला. जावई सासूरवाडीला गेल्यानंतर जावयाला सासूरवाडीला नवीन नवीनच मान असतो ना. नवीन नवीन 2-4 वर्ष तुम्ही सगळे जावई आहात, तुम्हाला चांगला अनुभव असेल. आता नवीन जावई गेला म्हटल्यानंतर हा सासरा बोलवतो, तो मेवणा बोलवतो, हा मेवणा बोलवतो. असा करता करता संध्याकाळ झाली, त्याला कळालंच नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली, त्याला दिसायचं बंद झालं. तेव्हा त्याला कळालं आता माझं काही खरं नाही. रात आंधळ सुरू झालं, रस्ता दिसणार नाही. मुक्कामाला जर थांबलो तर माझं रात आंधळ उघडं पडणार. पण म्हटला आजची रात्र इथे मुक्काम करायचा, पण सकाळपर्यंत सासूबाईला रात आंधळ आहे हे कळता कामा नये. कारण सासरा जास्त चौकशी करत नाही, पण सासूच्या चौकशा जरा जास्त असतात. तो म्हटला सासऱ्यापासून नाही, सासूपासून जपून राहायचंय. आता जावई बापू मुक्कामाला थांबले म्हटल्यानंतर सासूने सुंदरपैकी संध्याकाळी पुरणपोळ्या, सार भात, भजी, कुरडया, लिंबू वगैरे, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, हे त्यांनी केलं होतं. सुंदर असा स्वयंपाक तयार केला. पूर्वीच्या काळी आपल्या घरी एखादी गाय असेल, म्हैस असेल किंवा शेळी जर असेल तर जुने लोक काय करायचे, त्या छोट्याशा वासराला आपल्याच्या दाराच्या मागे जागा द्यायचे. सासूबाईंनी संध्याकाळ झाली, ते वासरू दाराच्या मागे आणून बांधलं. स्वयंपाक तयार झाला, ताटं वाढण्यात आली. सांगितलं स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी जेवण करण्याकरता बसा. आता याला होतं रात आंधळ. हा पंक्तीला बसला. बरं बसला तर बसला भीतीकडे तोंड करून. सासू म्हटली, जावई बापू उलटे का बसलात? म्हटलं काही खरं नाही, पण तो हुशार होता. म्हटलं कसं आहे ना मामी, तुमच्या भिंतीला कलर खूप छान दिलाय, मी जरा चेक करत होतो, प्लॅस्टिक पेंट आहे का साधा आहे? झालं का चेक करून? झालं म्हटले. जावई बापू सरळ जेवायला बसले. आता दिसत नसल्यामुळे जावयाला जागा नेमकी वासराच्या जवळ मिळाली. सासूबाईने ताट वाढलं आणि ताट वाढल्याबरोबर वासराने याच्या ताटातली पोळी उचलली. सासू म्हटली, जावई बापू अहो लक्ष कुठे आहे तुमचं? वासरानं पोळी खाल्ली तुमची. म्हटलं मामी माझं लक्ष नव्हतं. असं करा, मला जरा दुसरी पोळी द्या. सासूने परत दुसरी पोळी याच्या ताटामध्ये ठेवली. सासूना पोळी ताटामध्ये ठेवली आणि वासरानं ती पण लगेच उचलली. सासूबाई म्हटली, जावई बापू अहो नक्की तुम्ही जेवताय का त्या वासराला जेवायला घालताय? तो हुशार होता. म्हटला जाऊ देव मामी, वासरू कुठं लोकाचं आहे, आपलंच आहे ना. असं म्हणतात ना, दाणे दाणे पर लिखाय खाने वालों का नाम. आंधळाई सांगत नाही, पण म्हटला मामी जाऊ द्या. आता असं करा, मला तिसरी पोळी द्या. वासरू कसं येतं कसं पोळी खातं नाही हेच मी बघतो म्हटला. असा राग आला होता या वासरामुळे. म्हटला माझं रात आंधळ उघडं पडणार. आता सासूबाई घरामध्ये पोळी आणण्याकरता गेली. तिला यायला थोडासा टाइम झाला. आता जावयाला वाढायचं म्हटल्यानंतर जरा नम्रपणे आली आणि हळूच ताटामध्ये अशी पोळी ठेवायला खाली वाकली. आणि त्याला वाटलं वासरूच आलं की काय. त्यानं जे ताडकन थोबाडीत मारली, एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर आता जावयाने मारली, काही बोलता येत नाही. बिचारी गाल चोळत चोळतच घरात निघून गेली. आता रात्रीच्या टायमाला जावई मुक्कामाला थांबला. याला जरा सकाळी रात्री मध्यरात्री बाहेर जायचं होतं, पण प्रश्न पडला जायचं कसं, दिसत नाही. जावं तर लागणार. पलंगाच्या खाली उतरला, पायाला दोरी लागली. त्याने विचार केला, एक दोरी पलंगाला बांधायची, एक आपल्या पायाला बांधायची. दोरीच्या साह्याने बाहेर जायचं आणि परत दोरीच्या साह्याने घरामध्ये यायचं. पायाला दोरी बांधली, दोरीच्या साह्याने बाहेर गेला. आता तो बाहेर गेला, पण गंमत अशी वासरू दारातच होतं ना. हा येईपर्यंत त्यानं त्याची दोरीच तोडून टाकली.
आता प्रश्न पडला, घरामध्ये जायचं तरी कसं? जावं तर लागणार, पण जायचं कसं? बरं, घरामध्ये कसा तरी गेला, इकडून 2 रूमा इकडून 2 रूमा, जायचं तरी कुठल्या रूम मध्ये दिसतच नव्हतं. बरं, गेला तर गेला, परत चुकून सासूच्याच खोलीत घुसला आणि सासूच्या पायावर असा कचकन पाय दिला. सासूबाई उठली, जाबाई बापू इकडे कुठं एवढ्या रात्री? त्याला वाटलं सासू आता आपल्याला मारणार, आता काही खरं नाही, इतका घाबरला होता. म्हटलं कसं आहे ना मामी, मगाशी जेवता जेवता चुकून जे तुमच्या थोवाडीत मारली होती ना, म्हटलं मला झोपच येत नाही, त्याच्याबद्दल फक्त तुमची माफी